काय मग एखादा जर लघुग्रह आपल्या पृथ्वीला धडकला तर काय होईल? विनाश. हो, ही बातमी खरी आहे. सध्या चर्चेत असलेली ही बातमी, व्हायरल झालेली बातमी, की अमेरिकी संस्था नासा म्हणजे अमेरिकी अंतराळ संस्था नासाने हा गंभीर इशारा दिलेला आहे मित्रांनो. तर एक लघुग्रह जो की पृथ्वीला धडकण्याचा गंभीर इशारा नासाने दिलाय, तो कधी आणि केव्हा धडकेल तर आपण जाणून घेऊया. तर आपण जाणून घेऊ की हा लघुग्रह नेमका कसा आहे. तर हा लघुग्रह, याचं नाव 2024 YR4 हा 454 मीटर रुंदीचा आहे. नासाच्या म्हणण्यानुसार सध्या पृथ्वीसाठी सर्वात मोठा धडकण्याच्या दृष्टीने हा धोकादायक ग्रह आहे. हा लघुग्रह डिसेंबर 2024 मध्ये चिलीच्या ॲटलस दुर्बिणीतून शोधण्यात आला होता. संशोधक त्याला सिटी किलर असे सुद्धा म्हणत आहेत, कारण एखादे मोठे शहर उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्या लघुग्रहामध्ये आहे. आणि अशी चिंता सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. हा लघुग्रह पृथ्वीला धडकू शकतो का? तर नासाच्या म्हणण्यानुसार त्याचा धडकण्याची क्षमता ही 1.2% म्हणजे 100 पैकी फक्त 1.2% होती. पण आता त्यात वाढ होऊन ती 3.1% इतकी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ 96.9% शक्यता तो पृथ्वीला धडकण्याच्या ऐवजी जवळून निघून जाईल. परंतु अजूनही त्याच्या लघुग्रहाच्या कक्षेचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहे. लघुग्रह पृथ्वीला धडकल्यास काय होईल? लघुग्रह जर पृथ्वीला धडकला तर त्यामधून 8 मेगाटन ऊर्जा निर्माण होईल आणि ही हिरोशिमा अणुबॉम्बापेक्षा 500 पट जास्त शक्तिशाली असेल. त्यामुळे एखादे मोठे शहर नष्ट होऊ शकते. तर हा लघुग्रह पृथ्वीच्या कोणत्या पृष्ठभागावर धडकू शकतो? संभाव्य धडकण्याचे क्षेत्र त्याचे दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मध्य पूर्व आणि आशियापर्यंत पसरलेले आहे. यात मुंबई, ढाका, बागोटा, लागोस, खार्टूम सारखी मोठमोठी शहरे समाविष्ट आहेत. या लघुग्रहाला रोखण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना आहेत का? तर आहे मित्रांनो. त्याला रोखण्यासाठी काय करावे लागेल? काय व्यवस्था आहे? तर नासाकडे एक डार्ट मिशन सारखे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाद्वारे 2022 मध्ये एक लघुग्रहाचा मार्ग यशस्वीरित्या बदलण्यात आला होता. 2024 YR4 पृथ्वीसाठी खरोखरच धोकादायक ठरल्यास नासा व इतर अंतराळ संस्था या लघुग्रहाचा मार्ग बदलण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. संशोधक त्यावर कशा प्रकारे निगराणी ठेवतात हे बघणे सुद्धा महत्त्वाचे आहे. या लघुग्रहाला नीटपणे समजून घेण्यासाठी नासा व युरोपियन अंतराळ संस्था याच्या 2 टप्प्यामध्ये अभ्यास करणार आहे. मार्च 2025 मध्ये व मे 2025 मध्ये याचा अभ्यास केला जाईल. त्याशिवाय नासाला जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप या लघुग्रहाचा नेमका आकार व याची कक्षा शोधता येईल. किती मोठे आहेत हे संशोधकांना शोधता येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.